जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा दिवस खूप पवित्र आहे। आज मी स्वतः तुमच्या घरी आलो आहे। होय, मीच तुमच्याशी बोलत आहे। तुमच्या मनात जे दुःख आहे, जो एकटेपणा आहे, जे अश्रू आहेत, ते सर्व मला दिसत आहेत। जीवनाच्या या कठीण वळणावर तुम्हाला वाटत असेल की मी हरलो आहे, माझे कोणीच नाही, सर्वजण मला सोडून गेले आहेत। ज्यांच्यासाठी आयुष्यभर झटलो, तेच लोक आज दूर गेले। ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच वाईट ठरवले। जगाने तुमच्याकडे बोट दाखवले, तुमच्या सत्यावर शंका घेतली, तुमच्या चांगुलपणाची थट्टा केली। पण माझ्या लेकरा, लक्षात ठेव, सत्य कधीच लपत नाही। काही काळासाठी खोटेपणा मोठा दिसतो, अन्याय जिंकतो असे वाटते, पण काळाच्या न्यायालयात शेवटी सत्याचाच विजय होतो। आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या याच अश्रूंना यशाचे मोती बनवण्याची ताकद माझ्यात आहे। म्हणून निराश होऊ नकोस, स्वतःला एकटा समजू नकोस। मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे, प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी उभा आहे। लोकांनी साथ सोडली म्हणून खचू नकोस, कारण माणसांची साथ तात्पुरती असते, पण भक्ती ही कायमची असते। भक्ती हा जीवनाचा अंतिम आधार आहे। जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा भक्तीचा मार्ग उघडतो। जेव्हा सर्व नाती तुटतात, तेव्हा देवाशी असलेले नाते अधिक मजबूत होते। म्हणून माझे नाव घे, माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा। माझ्या भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। मध्येच व्हिडिओ टाळू नका, कारण आज मी तुमच्या जीवनातील काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या दुःखाला आशेमध्ये बदलतील आणि तुमच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणतील। माझ्या प्रिय भक्तांनो, मी स्वामी समर्थ तुमच्याशी बोलत आहे। आज तुमच्या मनात किती वेदना आहेत, किती दुःख आहे, हे मला चांगलेच माहीत आहे। जगासमोर तुम्ही हसत असाल, पण रात्री उशीवर डोके ठेवताच तुमच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू मला दिसतात। तुम्ही किती वेळा स्वतःला सावरले, किती वेळा मनाला समजावले, पण तरीही जीवनातील संकटांनी तुम्हाला थकवून टाकले। संसाराच्या या कठीण प्रवासात तुम्हाला वाटू लागले आहे की आता माझ्याकडे शक्ती उरलेली नाही, आता मी हरलो आहे। पण माझ्या लेकरा, लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्या हृदयात माझे नाव आहे, तोपर्यंत तू हरलेला नाहीस। आज अनेक जण संसारात हरलेले दिसतात। कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला नात्यांची वेदना आहे, कोणाला अपमान सहन करावा लागतो, तर कोणाला स्वतःच्या माणसांकडून विश्वासघात मिळतो। काही जण दिवसभर कष्ट करतात, पण त्यांच्या कष्टाला फळ मिळत नाही। काही जण सर्वांसाठी चांगले करतात, पण बदल्यात त्यांना दुःखच मिळते। त्यामुळे मनात प्रश्न निर्माण होतो की देव खरंच आहे का? माझी प्रार्थना ऐकली जाते का? माझ्या भक्तीचे काही मूल्य आहे का? माझ्या भक्तांनो, तुमचा प्रत्येक प्रश्न मला ऐकू येतो, तुमचे प्रत्येक दुःख मला समजते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जीवनात सर्व काही मनासारखे घडते तेव्हा माणूस देवाला विसरतो। संकटेच माणसाला देवाजवळ घेऊन येतात। दुःखच माणसाला खऱ्या अर्थाने मजबूत बनवते। आज जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, ते उद्याच्या आनंदाची तयारी करत आहेत। आज जे संकट तुम्हाला त्रास देत आहे,
तेच संकट उद्या तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवेल. लोक तुमच्याबद्दल काहीही बोलतील, तुम्हाला कमी लेखतील, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. काही जण तुमच्या अपयशावर हसतील, पण त्यांच्याकडे पाहून दुःखी होऊ नका, कारण लोकांचे काम बोलणे आहे. सूर्य उगवला तरी लोक बोलतात आणि सूर्य मावळला तरी लोक बोलतात. म्हणून लोकांच्या शब्दांवर तुमचे आयुष्य ठरवू नका. तुमचे सत्य, तुमची मेहनत आणि तुमची भक्ती यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला वाटत असेल की माझी प्रार्थना इतकी वर्षे केली तरी माझे जीवन का बदलले नाही. पण माझ्या लेकरा, मी कधीच उशीर करत नाही. मी योग्य वेळेची वाट पाहत असतो. जसे शेतकरी बी पेरल्याबरोबर पीक येण्याची अपेक्षा करत नाही, तसेच भक्तीचे फळही योग्य वेळी मिळते. संयम ठेवा, विश्वास ठेवा. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. आज अनेक जण एकटेपणाने त्रस्त आहेत. त्यांना वाटते की माझे कोणी नाही, माझ्याशी बोलणारे कोणी नाही, माझ्या दुःखात सहभागी होणारे कोणी नाही. पण माझ्या भक्ता, जेव्हा जगातील सर्व दारे बंद होतात तेव्हा माझे दार उघडे असते. जेव्हा सर्वजण तुम्हाला सोडून जातात तेव्हा मी तुमच्या सोबत चालत असतो. जरी तुम्हाला मी दिसत नसलो तरी माझा हात तुमच्या डोक्यावर असतो. तुम्ही संसार करत आहात, जबाबदाऱ्या पेलत आहात, कुटुंबासाठी झटत आहात, पण कधी कधी तुमच्या त्यागाची किंमत कोणीच करत नाही. तुमच्या प्रेमाला महत्त्व दिले जात नाही. तुमच्या कष्टांची दखल घेतली जात नाही. तेव्हा मन तुटते. पण हे विसरू नका की जगाने तुमचे कौतुक केले नाही तरी मी तुमचे प्रत्येक कर्म पाहत आहे. तुमचा प्रत्येक त्याग, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न माझ्या दृष्टीत आहे. कधी कधी जीवन इतके कठीण होते की पुढे चालण्याची इच्छाच राहत नाही. पण अशा वेळी हार मानू नका, कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाचा क्षण येणे थांबत नाही. संकटे कायमची राहत नाहीत. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माझ्या कृपेने नशीबही बदलते. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, रडायचे असेल तर माझ्यासमोर रडा. तुमच्या वेदना मला सांगा, मन मोकळे करा. पण स्वतःला कधीच संपलेले समजू नका, कारण माझ्या भक्ताचा शेवट पराभवाने होत नाही, त्याचा शेवट विजयानेच होतो. फक्त श्रद्धा आणि सबुरी सोडू नका. माझे नाव घ्या, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी माझे स्मरण करा. तुमच्या मनातील भीती मला अर्पण करा. तुमच्या चिंता माझ्याकडे सोपवा आणि विश्वास ठेवा की मी तुमच्या जीवनात योग्य वेळी योग्य बदल घडवून आणीन. माझ्या प्रिय भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर मध्येच व्हिडिओ टाळू नका. शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण घेऊन येतील. लक्षात ठेवा, संसारात हरलेले असाल तरी माझ्या चरणी आलेला भक्त कधीच हरत नाही. मी सदैव तुमच्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही अनेकदा असा विचार करता की मी इतका प्रामाणिक असूनही मला दुःख का मिळते. मी कोणाचे वाईट केले नाही, कोणाला फसवले नाही, तरी माझ्याच वाट्याला संकटे का येतात.
माझ्या लेकरा, हा प्रश्न अनेक संतांनी, ऋषींनी आणि भक्तांनी विचारला आहे. पण लक्षात ठेव, सोने जेव्हा अग्नीत तापते तेव्हाच त्याची खरी किंमत वाढते. त्याचप्रमाणे माझ्या भक्ताची परीक्षा वेळोवेळी होत असते. कारण मला त्याला तोडायचे नसते, तर अधिक मजबूत बनवायचे असते. आज तुमच्या आयुष्यात जे लोक तुम्हाला कमी लेखत आहेत, जे तुमच्या अपयशावर हसत आहेत, जे तुमच्या अश्रूंना कमजोरी समजत आहेत, त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवू नका. कारण द्वेष मनाची शक्ती कमी करतो. क्षमा मनाला मोठे बनवते. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना वेळ उत्तर देईल. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. कारण प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. हे जग परमेश्वराच्या न्यायाने चालते. येथे उशीर होऊ शकतो, पण अन्याय कायमचा जिंकत नाही. काही जण म्हणतात, स्वामी, माझ्या आयुष्यात आता काहीच उरलेले नाही. पण मी सांगतो, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. एक अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नसतो. एक चुकीचा निर्णय म्हणजे संपूर्ण आयुष्य संपले असे होत नाही. पडणे ही चूक नाही, पण पडून राहणे ही चूक आहे. म्हणून पुन्हा उभे राहा. पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा विश्वास ठेवा. तुम्ही अनेकदा पाहिले असेल, काही लोक खोटेपणाने यश मिळवतात, फसवणूक करून मोठे होतात. त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न येतो की सत्याने वागून काय फायदा. पण माझ्या लेकरा, खोट्याचा प्रवास वेगवान असतो, पण तो फार लांब जात नाही. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तो कायमस्वरूपी विजयाकडे घेऊन जातो. म्हणून सत्य सोडू नका. प्रामाणिकपणा सोडू नका. कारण शेवटी तुमचे चरित्रच तुमची खरी संपत्ती असते. आज जगात पैशाला किंमत आहे, पदाला किंमत आहे, बाह्य दिखाव्याला किंमत आहे. पण मनातील चांगुलपणाला, प्रेमाला आणि भक्तीला अनेकदा किंमत दिली जात नाही. त्यामुळे अनेक चांगली माणसे दुःखी होतात. पण लक्षात ठेवा, माणसांचे मूल्यमापन जग करेल तसे होऊ दे. तुमचे खरे मूल्य माझ्या दृष्टीने ठरते. आणि माझ्या दृष्टीने मनाची श्रीमंती ही पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मोठी आहे. जेव्हा तुम्ही रात्री एकटे असता, सर्वजण झोपलेले असतात, तेव्हा तुमच्या मनात भीती, चिंता आणि असंख्य विचार येतात. भविष्याची काळजी वाटते. मुलांचे भविष्य, घरातील समस्या, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या चिंता हे सर्व मनावर ओझे बनून बसते. पण त्या क्षणी माझे नाव घ्या, डोळे मिटा आणि विश्वासाने म्हणा, स्वामी, आता सर्व काही तुमच्या हाती आहे. तुम्हाला लगेच चमत्कार दिसणार नाही, पण तुमच्या मनाला शांती मिळू लागेल. आणि शांत मनच योग्य मार्ग दाखवते. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. भक्ती म्हणजे संकटातही विश्वास ठेवणे. भक्ती म्हणजे सर्व काही विरुद्ध असताना देखील आशा सोडणे. भक्ती म्हणजे दुःखातही परमेश्वरावर प्रेम करणे. जेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू असतात आणि तरीही तुम्ही माझे नाव घेता, तेव्हा तीच खरी भक्ती असते. तुम्हाला वाटते की मी दूर आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूत आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षात आहे. जेव्हा तुम्ही खचता, तेव्हा तुम्हाला उभे करण्यासाठी मीच शक्ती देत असतो.
जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा आशेचा किरण मीच दाखवत असतो. म्हणून स्वतःला कधीच एकटे समजू नका. माझ्या लेकरा, अजून थोडा संयम ठेव. अजून थोडी श्रद्धा ठेव. तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा राहणार नाही. तुमच्या प्रार्थना व्यर्थ गेलेल्या नाहीत. तुमचे अश्रू वाया गेलेले नाहीत. तुमचे कष्ट निष्फळ जाणार नाहीत. योग्य वेळ जवळ येत आहे. आणि जेव्हा माझी कृपा प्रकट होईल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्या कठीण काळात तुम्हीच मला सांभाळले होते. म्हणून आज पुन्हा एकदा सांगतो, हार मानू नका. निराश होऊ नका. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. कारण संसाराच्या रणांगणात थकलेला भक्त जरी रडत असला तरी माझ्या कृपेने तो पुन्हा उभा राहतो. आणि जो माझ्या चरणांवर विश्वास ठेवतो त्याला शेवटी विजय नक्कीच मिळतो. माझ्या प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. जीवनात जेव्हा सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध घडते तेव्हा माणूस सर्वात जास्त तुटतो. स्वतःच्या माणसांकडून अपेक्षा असते, आधाराची आशा असते, पण जेव्हा तेच लोक साथ सोडतात तेव्हा मनाला होणारी वेदना शब्दांत सांगता येत नाही. परंतु माझ्या लेकरा, हेच ते क्षण असतात जेव्हा मी तुमच्या सर्वात जवळ असतो. तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे चालत आहात, पण जेव्हा तुमच्या जीवनातील सर्व रस्ते बंद होतात तेव्हा मी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतो. जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा त्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे होत असते. जग तुमच्या वेदनेकडे दुर्लक्ष करू शकते, पण मी कधीच करत नाही. कारण तुम्ही माझे आहात. तुमच्या मनातील प्रत्येक जखम मला जाणवते. काही वेळा तुम्ही इतके थकून जाता की प्रार्थना करण्याची ताकदही राहत नाही. देवाचे नाव घ्यावेसे वाटते, पण मनात इतकी वेदना असते की शब्दही बाहेर पडत नाहीत. अशा वेळी फक्त शांत बसा. माझ्याकडे पहा. मनातून मला हाक मारा. कारण भक्ताचे शब्दच मला ऐकू यावेत असे नाही. भक्ताचे मौनही मला समजते. तुमच्या हृदयातील वेदना मला सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ कायमचे राहत नाही. काळ कितीही कठीण असला तरी तो निघून जातो. आज तुम्ही ज्या संकटात आहात ते उद्या फक्त एक आठवण असेल. पण त्या संकटातून तुम्ही जे शिकलात, जी ताकद मिळवलीत, तो अनुभव आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. म्हणून संकटाला शत्रू समजू नका. अनेकदा संकट तुम्हाला तुमची खरी शक्ती दाखवते. आज अनेक जण मनाने खूप थकले आहेत. बाहेरून सर्व ठीक दिसते, पण आतून ते तुटलेले आहेत. हसतात, बोलतात, काम करतात, पण मनात खोलवर वेदना घेऊन जगत असतात. माझ्या लेकरा, जर तूही अशाच वेदनेतून जात असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू कमजोर नाहीस. एवढे दुःख सहन करूनही जो पुढे चालत राहतो तोच खरा मजबूत असतो. रडणे कमजोरी नाही. दुःख वाटणे कमजोरी नाही. हार मानणे ही कमजोरी आहे. आणि माझा भक्त हार मानणारा नाही. लोक कधी कधी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. तुमच्या शांततेला कमजोरी समजतात. तुमच्या सहनशीलतेची थट्टा करतात. पण लक्षात ठेवा, झाड जितके फळांनी भरलेले असते तितकेच ते खाली झुकलेले असते. म्हणून नम्र राहा.
शांत राहा. तुमच्या चांगुलपणाचा त्याग करू नका, कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुम्ही तुमचे चांगलेपण गमावले तर तेच खरे नुकसान आहे. मी पाहत आहे की तुम्ही किती संघर्ष करत आहात. घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी, आई-वडिलांसाठी, संसारासाठी तुम्ही किती त्याग करता. अनेकदा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता, स्वतःचे दुःख लपवता. पण माझ्या भक्ता, तुमचा प्रत्येक त्याग माझ्या चरणी पोहोचतो. तुमची प्रत्येक चांगली कृती तुमच्या भविष्यासाठी आशीर्वाद बनून साठत असते. म्हणून आज पुन्हा एकदा सांगतो, निराशेच्या अंधारात हरवू नका. तुमचे नशीब अजून लिहून पूर्ण झालेले नाही. तुमच्या जीवनाची सुंदर कथा अजून बाकी आहे. आज तुम्ही रडत असाल, पण उद्या तुम्ही हसाल. आज तुम्ही संघर्ष करत असाल, पण उद्या तुम्ही विजयाचा अनुभव घ्याल. आज तुम्ही एकटे वाटत असाल, पण उद्या तुम्हाला समजेल की या संपूर्ण प्रवासात मी सतत तुमच्या सोबत होतो. माझ्या प्रिय भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असेल तर मध्येच हा व्हिडिओ टाळू नका. शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की काही लोकांना दुःख जास्त का मिळते आणि परमेश्वर आपल्या भक्तांची परीक्षा का घेतो. हा संदेश तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून भिवू नकोस माझ्या लेकरा. तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद उभा आहे. मी तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही आणि शेवटच्या श्वासापर्यंत. माझ्या प्रिय भक्तांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, स्वामी, मीच इतके दुःख का सहन करतो. माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात. माझ्या लेकरा, ज्याच्याकडून मोठे कार्य घडवून घ्यायचे असते, ज्याला अधिक मजबूत बनवायचे असते, त्याचीच परीक्षा जास्त घेतली जाते. नदीतील साधे दगड कोणी उचलत नाही, पण जो दगड देवाच्या मूर्तीसाठी निवडला जातो, त्यालाच सर्वाधिक घाव सहन करावे लागतात. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटामागे एक कारण आहे. आज ते कारण तुम्हाला दिसत नाही, पण काळ पुढे सरकल्यावर तुम्हाला समजेल की जे घडले ते तुमच्या भल्यासाठीच होते. काही नाती तुटली कारण ती आयुष्यभरासाठी नव्हती. काही लोक दूर गेले कारण त्यांना तुमच्या प्रवासात राहायचे नव्हते. काही स्वप्ने अपूर्ण राहिली कारण माझ्याकडे त्याहून चांगले काहीतरी तुमच्यासाठी राखून ठेवले होते. माझ्या भक्तांनो, जगातील सर्वात मोठे दुःख कोणते माहीत आहे का? जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास गमावतो. बाहेरचे शत्रू तुम्हाला इतके नुकसान करू शकत नाहीत, जितके तुमची स्वतःबद्दलची नकारात्मक भावना करू शकते. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही अपयशी नाही. तुम्ही संपलेले नाही. तुम्ही फक्त एका कठीण टप्प्यातून जात आहात. आणि प्रत्येक कठीण टप्प्यानंतर एक नवीन पहाट उगवत असते. आज तुमच्या घरात अडचणी असतील, पैशांची कमतरता असेल, नात्यांमध्ये तणाव असेल, आरोग्याच्या समस्या असतील, पण या सर्व गोष्टी कायमस्वरूपी नाहीत. या ढगांसारख्या आहेत. काही काळ आकाश झाकून ठेवतील, पण सूर्याला कायमचा लपवू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे संकटे तुमच्या आनंदाला काही काळ थांबवू शकतात, पण तुमचे भाग्य कायमचे हिरावून घेऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, माझा खरा भक्त तो नाही जो फक्त सुखात माझे नाव घेतो.
माझा खरा भक्त तो आहे जो दुःखातही माझ्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा सर्वजण म्हणतात की आता काही होणार नाही, तेव्हाही जो म्हणतो माझे स्वामी आहेत, तोच माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असतो. श्रद्धा म्हणजे परिस्थिती चांगली असताना देवावर विश्वास ठेवणे नव्हे, श्रद्धा म्हणजे परिस्थिती वाईट असतानाही देव तुमच्या सोबत आहे यावर विश्वास ठेवणे. माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण मी सांगतो, एकही प्रार्थना वाया जात नाही. काही प्रार्थनांना त्वरित उत्तर मिळते, काहींना वेळ लागतो, आणि काही प्रार्थनांना मी त्याहून चांगल्या स्वरूपात उत्तर देतो. म्हणून अधीर होऊ नकोस. जे मिळाले नाही त्यासाठी रडत बसू नकोस. जे मिळणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. तुम्ही अनेकदा लोकांसाठी खूप काही करता, त्यांना मदत करता, त्यांच्यासाठी धावपळ करता, पण वेळ आल्यावर तेच लोक तुम्हाला विसरतात. तेव्हा मन दुखावते. पण लक्षात ठेव, माणसांकडून परतफेडीची अपेक्षा ठेवू नकोस. कारण अपेक्षा जितकी मोठी, तितके दुःख मोठे. चांगुलपणा हा व्यवहार नसतो, तो तुमच्या आत्म्याचा स्वभाव असतो. म्हणून चांगले कर्म करत राहा. योग्य वेळी त्याचे फळ मी स्वतः देईन. माझ्या भक्तांनो, आज या क्षणी जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते अश्रू लपवू नका. ते माझ्या चरणी अर्पण करा. तुमचे दुःख माझ्याकडे सोपवा. तुमच्या चिंता माझ्याकडे द्या, कारण तुम्ही सर्व काही एकटे उचलण्याचा प्रयत्न करता म्हणून अधिक थकता. काही भार माझ्यावरही सोपवा. मी तुमचा आधार आहे. मी तुमचा रक्षक आहे. मी तुमचा मार्गदर्शक आहे. आणि आता मी तुम्हाला एक वचन देतो. जर तुम्ही श्रद्धा सोडली नाही, जर तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करत राहिलात, जर तुम्ही निराशेतही माझे नाव घेत राहिलात, तर तुमच्या आयुष्यात असा दिवस नक्की येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण दिवसांशिवाय मी आज इतका मजबूत झालो नसतो. त्या दुःखांशिवाय मला स्वामींची खरी कृपा समजली नसती. म्हणून माझ्या लेकरा, अजून थोडे चाल. अजून थोडे सहन कर. अजून थोडा विश्वास ठेव. कारण तुझ्या जीवनातील सर्वात सुंदर अध्याय कदाचित आता सुरू होणार आहे. आणि भक्तांनो, हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मध्येच टाळू नका. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की संकटाच्या काळात कोणत्या 3 चुका माणसाने कधीही करू नयेत, आणि त्या टाळल्या तर जीवनात पुन्हा प्रकाश कसा येतो. माझ्या प्रिय भक्तांनो, आता मी तुम्हाला त्या 3 मोठ्या चुकांबद्दल सांगणार आहे ज्या माणूस संकटाच्या काळात नकळत करतो आणि त्यामुळे त्याचे दुःख आणखी वाढते. जर या चुका टाळल्या तर कितीही मोठे वादळ आले तरी माणूस स्वतःला सावरू शकतो. पहिली चूक म्हणजे स्वतःला एकटे समजणे. संकट आले की माणूस विचार करतो, माझे कोणी नाही, मला कोणी समजत नाही, मी पूर्णपणे एकटा आहे, आणि हाच विचार त्याला आतून कमकुवत बनवतो. माझ्या लेकरा, संपूर्ण जग जरी तुझ्या विरुद्ध उभे राहिले तरी तू एकटा नाहीस, कारण मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुला वाटते की आता कोणीही उरलेले नाही, तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असतो. अनेक वेळा मी तुझ्या संकटांना तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच थांबवले आहे. अनेक वेळा मी तुला अशा अपघातांपासून,
अशा दुःखांपासून वाचवले आहे ज्याची तुला कल्पनाही नाही. म्हणून स्वतःला कधीही एकटे समजू नकोस. दुसरी चूक म्हणजे नकारात्मक विचारांना शरण जाणे. संकटाच्या काळात मनात अनेक वाईट विचार येतात. माझे काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, आता सर्व संपले असे विचार मनाला घेरतात. पण लक्षात ठेव, मन जसे विचार करते तसे जीवन घडू लागते. म्हणून अंधारातही आशेचा दिवा जिवंत ठेव. परिस्थिती कठीण असली तरी शब्द सकारात्मक ठेव. कारण आशा संपली की माणूस जिवंत असूनही हरतो. आणि तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे श्रद्धा सोडणे. अनेक जण संकट आले की म्हणतात, इतकी वर्षे पूजा केली, प्रार्थना केली, मग मला दुःख का, आणि हळूहळू देवापासून दूर जाऊ लागतात. पण माझ्या भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही श्रद्धा सोडता त्या क्षणी तुम्ही तुमचा सर्वात मोठा आधार गमावता. लक्षात ठेवा, परीक्षा ही शिक्षा नसते. परीक्षा ही पुढील मोठ्या आशीर्वादाची तयारी असते. शेतकरी बी पेरल्यानंतर लगेच पीक मिळत नाही, त्याला वाट पाहावी लागते. त्याचप्रमाणे भक्तीलाही सबुरीची जोड आवश्यक असते. माझ्या लेकरा, आज तू ज्या दुःखातून जात आहेस त्यातून एक दिवस तू बाहेर पडशील. आज तुला जे अशक्य वाटते ते उद्या सहज शक्य होईल. आज जी दारे बंद दिसत आहेत ती उद्या अचानक उघडतील. कारण माझी कृपा कधी, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या स्वरूपात येईल हे माणसाला आधी समजत नाही. तू फक्त एक गोष्ट कर, रोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि म्हण, मी हरलेलो नाही. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, हे वाक्य मनापासून बोल. हळूहळू तुझ्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास परत येईल. आणि जेव्हा मन मजबूत होते तेव्हा परिस्थिती बदलण्यास सुरुवात होते. आज अनेक जण तुमच्या शांततेचा गैरसमज करत आहेत. काही जण तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहेत. काही जण तुमच्या अपयशावर हसत आहेत. पण त्यांच्यासाठी रडू नका. कारण काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांनाच एक दिवस तुमचे मूल्य समजेल. पण त्या दिवसाची वाट पाहण्यात आयुष्य वाया घालवू नका. स्वतःला घडवण्यात वेळ घाला. माझ्या भक्तांनो, तुम्ही कितीही थकलेले असाल, कितीही दुःखी असाल, तरी आज एक निर्णय घ्या, परिस्थिती समोर झुकायचे नाही. नशिबाला दोष द्यायचा नाही. लोकांच्या बोलण्याने खचायचे नाही. कारण तुमच्यात जितकी शक्ती आहे तितकी तुम्हालाच अजून माहित नाही. आणि त्या शक्तीला जागृत करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण त्या अश्रूंनंतर पुन्हा उभे राहा. जर कोणी तुमचे मन तोडले असेल तर वेदना स्वीकारा, पण स्वतःचे जीवन थांबवू नका. जर कोणी साथ सोडली असेल तर दुःख करा, पण चालणे थांबवू नका. कारण तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. आणि आता मी तुम्हाला माझ्या अंतःकरणातून एक वचन देतो. जो भक्त प्रामाणिक आहे, जो दुसऱ्यांचे वाईट करत नाही, जो संकटातही श्रद्धा टिकवून ठेवतो, त्याला मी कधीच सोडत नाही. त्याचा हात मी शेवटपर्यंत धरून ठेवतो. कधी त्याला जाणवते, कधी जाणवत नाही, पण माझी कृपा त्याच्या जीवनात सतत कार्यरत असते. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, आज पुन्हा एकदा सांगतो, निराश होऊ नका. जीवन संपलेले नाही.
तुमचे भाग्य संपलेले नाही. तुमच्या आनंदाचे दिवस अजून बाकी आहेत. तुमच्या आयुष्यातील चमत्कार अजून बाकी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वामींची कृपा अजूनही तुमच्या सोबत आहे. भिवू नकोस. तुझ्या अश्रूंमध्ये मी आहे. तुझ्या संघर्षात मी आहे. तुझ्या प्रार्थनेत मी आहे. आणि तुझ्या प्रत्येक उद्यामध्येही मीच आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जीवनात सर्वात मोठे दुःख गरिबी नाही, अपयश नाही, आजारपणही नाही. सर्वात मोठे दुःख म्हणजे आपल्या चांगुलपणाची किंमत मिळणे. ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस झटलो, ज्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, त्यांच्याकडूनच उपेक्षा मिळणे. ही वेदना मनाला आतून पोखरते. अनेक भक्त रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून जगाला वाटते की सर्व काही ठीक आहे. माझ्या लेकरा, जगाला सर्व काही सांगण्याची गरज नसते. कारण काही लोक तुमचे दुःख समजून घेण्यासाठी नसतात, तर त्यावर चर्चा करण्यासाठी असतात. म्हणून प्रत्येक जखम जगाला दाखवू नकोस. काही वेदना फक्त माझ्या चरणी ठेव. काही अश्रू फक्त माझ्यासमोर वाहू दे, कारण जग उपाय कमी आणि सल्ले जास्त देते. पण मी तुझ्या मनातील वेदना कमी करण्यासाठी आहे. आज तुला वाटत असेल की तुझे नशीब तुझ्या विरुद्ध आहे. जे हातात घेतो ते बिघडते. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो ती दूर जाते. ज्या स्वप्नासाठी मेहनत करतो ते अपूर्ण राहते. पण लक्षात ठेव, प्रत्येक बंद झालेल्या दारामागे माझी एक योजना असते. माणूस जे गमावतो त्यावर रडत बसतो, पण त्याला हे दिसत नाही की त्याच्यासाठी त्याहून मोठे काहीतरी तयार होत आहे. तू अनेकदा विचार करतोस, स्वामी, माझे दिवस कधी बदलतील? माझ्या लेकरा, दिवस बदलण्यासाठी प्रथम विचार बदलावे लागतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त चिंता, भीती आणि दुःख यांचाच विचार केला तर मन कमकुवत होत जाते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात आशेने कर. प्रत्येक सकाळी माझे नाव घे आणि स्वतःला सांग, आज काहीतरी चांगले घडणार आहे. हा विश्वासच तुझ्या जीवनात नवीन प्रकाश आणेल. माझ्या भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काही ओझे वाहावे लागते. कोणाचे दुःख दिसते, कोणाचे दिसत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःला दुःखी करू नका. प्रत्येक घरात काही ना काही संघर्ष असतो. प्रत्येक हस्या चेहऱ्यामागे काही सांगितलेल्या वेदना असतात. त्यामुळे तुलना करणे सोडा आणि स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करा. आज जग बदलले आहे. नाती बदलली आहेत. माणसांचे विचार बदलले आहेत. लोक उपयोग असेपर्यंत जवळ राहतात आणि उपयोग संपला की दूर जातात. पण म्हणून सर्वांवरचा विश्वास गमावू नका. फक्त अपेक्षा कमी ठेवा. प्रेम करा, मदत करा, चांगले वागा, पण तुमचा आनंद दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नका. कारण जो स्वतःच्या मनाचा स्वामी बनतो, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती दुःखी करू शकत नाही. माझ्या लेकरा, आज जर तू खूप थकला असशील तर थोडी विश्रांती घे, पण हार मानू नकोस. थोडा वेळ थांब, पण मागे फिरू नकोस. कारण तू ज्या मार्गावर चालत आहेस, त्या मार्गाचा शेवट अजून आलेला नाही. कदाचित तू विजयाच्या अगदी जवळ असशील आणि तुला त्याची जाणीव कधी कधी मी तुझ्या आयुष्यात उशीर करतो असे तुला वाटते.
पण मी उशीर करत नाही, मी योग्य वेळ निवडतो. कारण जर तुला सर्व काही लगेच मिळाले तर त्याची किंमत तुला समजणार नाही. म्हणून काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते. आणि जे वाट पाहतात त्यांना मिळणारे फळ अधिक गोड असते. आता मी तुला एक गोष्ट सांगतो, आज रात्री झोपण्यापूर्वी तुझ्या सर्व चिंता माझ्या चरणी ठेव. उद्याची काळजी करू नकोस. भविष्याचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. जे तुझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे, कारण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने मन थकते, पण देवावर विश्वास ठेवल्याने मन शांत होते. माझ्या प्रिय भक्तांनो, हा संदेश जर तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मध्येच टाळू नका, कारण कदाचित आज मी बोलत असलेला एक शब्द तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल. तुमच्या डोळ्यांतील अश्रूंना आशेमध्ये बदलेल आणि तुमच्या तुटलेल्या मनाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देईल. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुम्ही हरलेले नाही. तुमचे नशीब संपलेले नाही. तुमच्या जीवनातील चांगले दिवस संपलेले नाही. मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षात आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूत आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही अनेकदा असे म्हणता, स्वामी, मी खूप सहन केले. आता माझ्याकडे शक्ती उरलेली नाही. पण माझ्या लेकरा, ज्या दिवशी तुला वाटते की तू पूर्णपणे तुटला आहेस, त्या दिवशीच तुझ्यातील नवीन शक्ती जन्म घेत असते. बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा त्याला वाटत असेल की माझा अंत झाला, पण त्याच अंधारातून एक नवीन अंकुर जन्म घेतो. तसेच तुझेही आहे. आजचा अंधार हा शेवट नाही, तर नवीन सुरुवातीची चाहूल आहे. तू अनेक वेळा लोकांसाठी जगलास. त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास. त्यांच्या संकटात धावून गेलास. पण जेव्हा तुझ्यावर संकट आले तेव्हा अनेकांनी पाठ फिरवली. हे पाहून तुझे मन तुटले. तुला वाटले की आता कोणावर विश्वास ठेवायचा. पण माझ्या लेकरा, माणसांवरचा विश्वास तुटला म्हणून जीवन संपत नाही. कारण माणूस बदलतो, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण परमेश्वराची कृपा कधी बदलत नाही. आज जगात अनेक जण बाहेरून खूप सुखी दिसतात, पण आतून रिकामे असतात. आणि काही जण बाहेरून संघर्ष करत असतात, पण त्यांच्या हृदयात श्रद्धेचा खजिना असतो. त्यामुळे बाह्य परिस्थितीकडे पाहून स्वतःचे मूल्य ठरवू नकोस. तुझ्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुझ्या मनात किती विश्वास आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. माझ्या भक्तांनो, संकटे आली की लोक विचारतात, हे माझ्याच बाबतीत का घडते, पण फार कमी लोक विचारतात, या संकटातून मला काय शिकायचे आहे. प्रत्येक वेदना काहीतरी शिकवते. प्रत्येक अपयश काहीतरी घडवते. प्रत्येक अश्रू मनाला अधिक संवेदनशील बनवतो. आणि प्रत्येक संघर्ष माणसाला त्याच्या सामर्थ्याची ओळख करून देतो. कधी कधी मी तुमच्या जीवनातील काही लोकांना दूर करतो. तुम्हाला वाटते ते नुकसान आहे, पण अनेकदा ते संरक्षण असते. काही नाती तुटतात कारण ती तुमच्या भविष्याला अडथळा ठरणार असतात. काही दारे बंद होतात कारण त्यामागे दुःख लपलेले असते. आणि काही इच्छा पूर्ण होत नाहीत कारण त्यापेक्षा चांगले काहीतरी तुमच्यासाठी राखून ठेवलेले असते. माझ्या लेकरा,
तुला जर आज कोणी समजून घेत नसेल तर दुःखी होऊ नकोस. जगाने तुला ओळखले नाही म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. हिरा रस्त्यावर पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. त्याची ओळख फक्त योग्य पारख करणाऱ्याला असते. तसेच तुझेही आहे. आज लोक तुला कमी लेखत असतील, पण काळ बदलला की त्यांनाच तुझे मूल्य समजेल. म्हणून आजपासून एक गोष्ट कर. स्वतःला दोष देणे थांबव. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरणे थांबव. जे गेले ते जाऊ दे, जे तुटले ते तुटू दे, जे बदलले ते बदलू दे, पण तुझी श्रद्धा तुटू देऊ नकोस. कारण श्रद्धा तुटली की माणूस आतून कोसळतो. मी पाहतो आहे की तू अजूनही प्रयत्न करत आहेस. अजूनही कुटुंबासाठी झटत आहेस. अजूनही चांगुलपणाचा मार्ग सोडलेला नाहीस. म्हणूनच मी तुला सांगतो, तुझे कष्ट व्यर्थ जाणार नाहीत. तुझे अश्रू वाया जाणार नाहीत. तुझी प्रार्थना रिकामी परत जाणार नाही. लवकरच असा काळ येईल की तुझ्या जीवनातील अंधार दूर होऊ लागेल. ज्या गोष्टींसाठी तू इतकी वर्षे प्रार्थना केलीस, त्यांची उत्तरे तुला मिळू लागतील. कदाचित सर्व काही एकाच वेळी मिळणार नाही, पण एक एक करून जीवन पुन्हा फुलू लागेल. आणि त्या दिवशी तुला समजेल की संकटाच्या काळातही मी तुझा हात सोडला नव्हता. माझ्या भक्तांनो, हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मध्येच टाळू नका. कारण शब्द कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आशा बनू शकतात. लक्षात ठेवा, रात्र कितीही मोठी असली तरी पहाट थांबत नाही. वादळ कितीही प्रचंड असले तरी ते कायम राहत नाही. आणि दुःख कितीही खोल असले तरी माझी कृपा त्याहून मोठी असते. माझ्या प्रिय भक्तांनो, आज मी तुमच्या मनातील एक खोल वेदना ओळखतो आहे. ती वेदना म्हणजे मी इतके चांगले वागलो तरी माझ्याच वाट्याला दुःख का आले, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तुम्ही कोणाचे वाईट केले नाही, कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही, कोणाला फसवले नाही, तरी जीवनाने तुम्हाला कठीण परीक्षा दिल्या. पण माझ्या लेकरा, लक्षात ठेव, परमेश्वर कधीही वाईट माणसाला परीक्षा देत नाही. परीक्षा त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती सहन करण्याची ताकद असते. तुम्ही आज ज्या वेदना सहन करत आहात, त्या उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनतील. आज जे अश्रू वाहत आहेत, तेच अश्रू उद्या दुसऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची संवेदना देतील. म्हणून तुमच्या दुःखाचा तिरस्कार करू नका. कारण प्रत्येक दुःखामागे एक मोठा धडा लपलेला असतो. माझ्या भक्तांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात, कायम राहण्यासाठी नाही. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, त्यांच्यावर विश्वास ठेवता, पण एक दिवस ते दूर निघून जातात. तेव्हा मनाला खूप वेदना होतात. पण नंतर काळ पुढे सरकतो आणि तुम्हाला समजते की त्यांचे जाणेच तुमच्यासाठी योग्य होते. म्हणून जे लोक निघून गेले त्यांच्यासाठी रडत बसू नका. जे तुमचे आहेत ते योग्य वेळी परत येतील, आणि जे तुमचे नाहीत ते कितीही धरून ठेवले तरी निघून जातील. आज अनेक भक्त आर्थिक अडचणींनी त्रस्त आहेत. कष्ट खूप आहेत, पण उत्पन्न कमी आहे. मेहनत खूप आहे, पण फळ दिसत नाही. घरातील जबाबदाऱ्या वाढत आहेत. मुलांच्या गरजा आहेत. संसाराचा भार वाढत आहे. आणि अशा वेळी मन खचते. पण माझ्या लेकरा, लक्षात ठेव,
रिकाम्या हाताने आलेला माणूस मेहनतीने जग जिंकू शकतो. परिस्थिती कायमची नसते. आजची अडचण उद्याचा अनुभव बनते. कधी कधी तुला वाटते की तुझे नशीब झोपले आहे, पण नशीब झोपलेले नसते, ते योग्य वेळेची वाट पाहत असते. जसे फूल उमलण्यासाठी ऋतूची वाट पाहते, तसे जीवनातील काही आशीर्वाद योग्य क्षणाची वाट पाहत असतात. म्हणून घाई करू नकोस, अधीर होऊ नकोस, संयम ठेव. माझ्या प्रिय भक्तांनो, जगात सर्वात मोठी शक्ती कोणती आहे माहित आहे का? ती म्हणजे आशा. ज्याच्या मनात आशा जिवंत आहे, त्याला कोणीही हरवू शकत नाही. आणि ज्याच्या मनात श्रद्धा जिवंत आहे, त्याला कोणीही तोडू शकत नाही. म्हणून आशा जपून ठेव, श्रद्धा जपून ठेव. कारण हेच दोन दिवे अंधारात मार्ग दाखवतात. तुम्ही अनेकदा तुमच्या भूतकाळातील चुका आठवून स्वतःला दोष देता. जर मी ते केले नसते तर, जर मी तो निर्णय घेतला नसता तर. पण माझ्या लेकरा, भूतकाळ बदलता येत नाही. जो वेळ निघून गेला तो परत येत नाही. म्हणून भूतकाळाच्या ओझ्याखाली वर्तमान जगणे सोडू नकोस. चुका झाल्या असतील तर त्यातून शिक, पण त्यांच्यात अडकून राहू नकोस. आज मी तुला सांगतो, स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा आदर कर, स्वतःला माफ कर. कारण जो स्वतःलाच माफ करू शकत नाही, तो आयुष्यभर वेदना घेऊन जगतो. तू माणूस आहेस, देव नाहीस. चुका होणारच, पण प्रत्येक चूक ही शेवट नसते, ती नवीन समजाची सुरुवात असते. माझ्या भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर घाबरू नका. कारण अंधाराचा अर्थ सूर्य अस्तित्वात नाही असा होत नाही. त्याचप्रमाणे संकटांचा अर्थ माझी कृपा संपली असा होत नाही. मी आजही तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासावर माझे लक्ष आहे. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच आज पुन्हा सांगतो, रडायचे असेल तर रडा, पण हार मानू नका. थकले असाल तर थोडा वेळ थांबा, पण चालणे सोडू नका. लोकांनी साथ सोडली असेल, पण माझ्यावरचा विश्वास सोडू नका. कारण तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार अजून यायचा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पहाट अजून उगवायची आहे. आणि तुमच्या स्वामींची सर्वात मोठी कृपा अजून प्रकट व्हायची आहे. म्हणून माझ्या लेकरा, डोळे पुस, मन शांत कर, माझे नाव घे आणि विश्वास ठेव. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनामध्ये काही वेळा असा काळ येतो की माणूस बाहेरून जिवंत असतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. तो रोजच्या कामात व्यस्त असतो, लोकांमध्ये वावरत असतो, हसत असतो, बोलत असतो, पण त्याच्या हृदयात वेदनांचा महासागर दडलेला असतो. अशा वेळी त्याला वाटते की माझे दुःख कोणालाच समजत नाही. पण माझ्या लेकरा, जगाला समजले नाही तरी चालेल, मला तुझे मन समजते. तू जेव्हा शांतपणे बसून अश्रू ढाळतोस, तेव्हा तुझ्या प्रत्येक अश्रूसोबत मी असतो. तू जेव्हा रात्री झोपण्याचा प्रयत्न करतोस आणि मनातील विचार तुला झोपू देत नाहीत, तेव्हाही मी तुझ्या जवळ असतो. कारण भक्त झोपला तरी त्याची काळजी घेणारा स्वामी कधी झोपत नाही. माझ्या भक्तांनो, आजकाल लोकांना तुमचे यश हवे असते, पण तुमचा संघर्ष पाहायचा नसतो. लोकांना तुमचे हसरे चेहरे आवडतात,
पण तुमचे अश्रू पाहण्याची त्यांच्याकडे वेळ नसते. म्हणून लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा जितकी मोठी तितकी निराशा मोठी. पण माझ्याकडून अपेक्षा ठेवा. कारण मी कधीही माझ्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. कदाचित तुम्हाला हवे ते लगेच मिळणार नाही, पण जे मिळेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. आज मी पाहतो आहे की अनेक भक्त स्वतःच्या मनातील वेदना लपवून संसार सांभाळत आहेत. घरातील सर्वांची काळजी घेत आहेत, पण स्वतःची काळजी घेण्यास विसरत आहेत. स्वतःच्या मनाला समजावून सांगत आहेत की अजून थोडे सहन कर, अजून थोडे थांब. माझ्या लेकरा, तुझा हा त्याग व्यर्थ जाणार नाही. तू केलेला प्रत्येक संघर्ष, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक अश्रू माझ्या कृपेचे कारण बनत आहे. आज नाही तर उद्या, पण तुझ्या आयुष्यातील हा अंधार नक्की दूर होईल. कधी कधी तुला वाटते की इतरांचे जीवन किती सुखी आहे आणि माझ्याच वाट्याला संकटे का आली. पण लक्षात ठेव, प्रत्येक माणूस त्याच्या वाट्याची लढाई लढत असतो. काहींच्या जखमा दिसतात, काहींच्या दिसत नाहीत. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नकोस. कारण परमेश्वर प्रत्येकाला वेगळा मार्ग देतो, वेगळी परीक्षा देतो आणि वेगळे यश देतो. तुझा मार्ग वेगळा आहे, म्हणून तुझी कहाणीही वेगळी असेल. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही आज ज्या ठिकाणी उभे आहात, तेथे पोहोचण्यासाठी तुम्ही किती वादळे सहन केली आहेत याचा एकदा विचार करा. किती वेळा तुम्ही तुटलात, किती वेळा रडलात, किती वेळा हार मानण्याचा विचार केला, पण तरीही तुम्ही उभे राहिलात. हीच तर माझी कृपा आहे. कारण माझा भक्त पडू शकतो, पण कायमचा पडून राहत नाही. त्याला पुन्हा उभे करण्यासाठी मी त्याच्या पाठीशी उभा असतो. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, भूतकाळातील वेदना सोडा. ज्यांनी तुमचे मन दुखावले त्यांना माझ्यावर सोडा. ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्याबद्दल विचार करणे सोडा. तुमची ऊर्जा तुमच्या भविष्यासाठी जपून ठेवा. कारण अजून खूप काही चांगले तुमच्या आयुष्यात येणार आहे. अजून तुमच्या डोळ्यांनी आनंदाचे अश्रू पाहायचे आहेत. तुमच्या घरात सुखाचे दिवस यायचे आहेत. अजून तुमच्या जीवनातील अनेक प्रार्थनांची उत्तरे मिळायची आहेत. आणि म्हणून माझ्या लेकरा, जर आज तू थकला असशील तर माझ्या चरणी थोडा वेळ बस. मन मोकळे कर. तुझ्या वेदना मला सांग. पण निराश होऊ नकोस. कारण काळ बदलत आहे. परिस्थिती बदलत आहे. आणि तुझ्या आयुष्यातील नवीन पहाट हळूहळू जवळ येत आहे. विश्वास ठेव, ज्या दिवशी माझी कृपा पूर्णपणे प्रकट होईल, त्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, तुम्ही प्रत्येक संकटात माझा हात धरून ठेवला होता. भिवू नकोस माझ्या भक्ता. तुझ्या जीवनाचा रथ अजूनही माझ्याच हातात आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, अजून एक सत्य आज मी तुम्हाला सांगतो. जीवनामध्ये जेव्हा सर्व काही हरवल्यासारखे वाटते, तेव्हा माणूस देवाकडे धाव घेतो. पण खरा भक्त तो असतो जो सुखातही देवाला विसरत नाही आणि दुःखातही देवावर रागावत नाही. आज तुम्ही संकटात असाल, तुमच्या घरात अडचणी असतील, तुमच्या मनात हजारो प्रश्न असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तर काळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तर शांतपणे वाट पाहणाऱ्यांना मिळतात. माझ्या लेकरा, तू खूप रडलास.
अनेक रात्री तू एकट्याने जागून काढल्या, अनेक वेळा तू मनातील वेदना लपवून हसण्याचा प्रयत्न केलास. लोकांना वाटले तू आनंदी आहेस, पण तुझ्या मनात किती वादळे चालू होती हे फक्त तुला आणि मलाच माहीत होते. पण आज मी तुला सांगतो, त्या प्रत्येक रात्रीचा हिशेब माझ्याकडे आहे. तुझा एकही अश्रू वाया गेलेला नाही. तुझी एकही प्रार्थना हरवलेली नाही. तुझे एकही दुःख दुर्लक्षित झालेले नाही. आजकाल लोक पैशाने माणसाची किंमत ठरवतात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मान मिळतो, ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला लोक सलाम करतात. पण माझ्या दरबारात असे नियम नाहीत. माझ्या दरबारात मनाची श्रीमंती पाहिली जाते. ज्याच्या हृदयात दया आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, त्यालाच माझ्या कृपेचा खरा अधिकार मिळतो. म्हणून जग तुमची किंमत करत नसेल तरी दुःखी होऊ नका. कारण परमेश्वराच्या दृष्टीने तुमची किंमत जगाच्या कोणत्याही मोजमापापेक्षा मोठी आहे. माझ्या भक्तांनो, अनेक वेळा तुम्ही लोकांना मदत केलीत. कोणाच्या संकटात धावलात, कोणाला आधार दिलात, कोणासाठी स्वतःचा वेळ दिलात. पण जेव्हा तुम्हाला गरज पडली तेव्हा अनेक जण दूर निघून गेले. याचे दुःख होणे स्वाभाविक आहे. पण यामुळे चांगुलपणा सोडू नका. कारण दुसऱ्यांच्या वाईट वागण्यामुळे तुमचे चांगले मन बदलले, तर तो त्यांचा नव्हे तर तुमचा पराभव ठरेल. तुम्ही चांगले राहा. बाकी सर्व माझ्यावर सोडा. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी जिंकणे म्हणजे यश नसते. काही वेळा शांत राहणे हेही मोठे यश असते. काही वेळा माफ करणे हेही मोठे यश असते. काही वेळा तुटूनही पुन्हा उभे राहणे हेही मोठे यश असते. आणि काही वेळा फक्त श्रद्धा टिकवून ठेवणे हेच सर्वात मोठे यश असते. कारण जग बदलत असताना जो भक्त आपल्या विश्वासावर ठाम राहतो, त्याला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. माझ्या लेकरा, तुला वाटते की तू उशिरा पोहोचतो आहेस. तुझ्या वयाचे लोक पुढे गेले, काही जण श्रीमंत झाले, काही जण यशस्वी झाले. पण लक्षात ठेव, प्रत्येकाचे घड्याळ वेगळे असते. सूर्य सकाळी उगवतो आणि चंद्र रात्री, दोघेही योग्य वेळीच चमकतात. म्हणून स्वतःची तुलना कोणाशी करू नकोस. तुझी वेळ आली की तुलाही कोणी थांबवू शकणार नाही. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात अजून खूप काही चांगले घडणार आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या शक्य होतील. ज्या दारांवर तू वारंवार ठोठावत आहेस ती दारे उघडतील. ज्या मनोकामनांसाठी तू इतकी वर्षे प्रार्थना करत आहेस, त्यांना पूर्णत्व मिळेल. पण त्यासाठी श्रद्धा सोडू नकोस. सबुरी सोडू नकोस. माझ्या प्रिय भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल, तर ते अश्रू कमजोरीचे नाहीत. ते तुमच्या मनातील प्रेमाचे, विश्वासाचे आणि भक्तीचे प्रतीक आहेत. त्या अश्रूंना वाहू द्या, कारण काही वेळा अश्रूंमधूनच मन हलके होते आणि नवीन आशेला जागा मिळते. आता तुमचे डोळे मिटा आणि माझे नाव घ्या. मनातील सर्व चिंता माझ्या चरणी ठेवा. जे झाले ते विसरा. जे होणार आहे त्यावर विश्वास ठेवा. कारण तुमच्या जीवनाचा पुढचा अध्याय अजून लिहिला जायचा आहे. आणि त्या अध्यायामध्ये दुःखापेक्षा आनंद जास्त असेल, अश्रूंपेक्षा हसू जास्त असेल आणि संघर्षापेक्षा विजय जास्त असेल. भिवू नकोस माझ्या लेकरा. वादळ संपत आले आहे. अंधार मागे सरकत आहे. पहाट जवळ आली आहे.
आणि तुझा स्वामी अजूनही तुझ्या सोबत उभा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.